आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूरच्या स्टेशनपाडा परिसरातील मागी गणेशोत्सवातील जत्रा हा सगळ्यांसाठीच मोठ्या कुतूहलाचा आणि आनंदाचा विषय असतो। या जत्रेत बदलापूर शहरातील नागरिकांबरोबरच ग्रामीण आणि आजूबाजूच्या शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं आपल्या कुटुंबासह सहभागी होतात आणि या जत्रेचा आनंद लुटतात। आपल्या लहान मुलांसह आलेले आई बाबा या जत्रेत आपल्या लहान मुलांना हवी असलेली खेळणी, खाऊ, त्याचबरोबर आकाश पाळण्यात बसण्याचा त्यांनी धरलेला हट्ट पुरवतात। मात्र या जत्रेत पायात चप्पल आणि सँडल नसलेला लहान मुलगा अनवाणी पायांनी लहान मुलांची खेळणी विकत होता। अवघ्या 7 वर्षाचा हा मुलगा खेळणी विकत असताना आकाश पाळण्यात बसलेल्या त्या लहान मुलांकडे टक लावून बघत होता। त्यालाही या आकाश पाळण्यात बसावं आणि त्याचा आनंद घ्यावा असं नक्कीच वाटत असणार। त्याला नाव विचारल्यानंतर त्यानं आपलं नाव आकाश असल्याचं सांगितलं। चप्पल घ्यायला पैसे नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं। क्या है बेटा? कितने साल का है तू? कितने वक्त से खड़ा है यहाँ पे? बहुत वक्त हो गया। तो चप्पल क्यों नहीं पहना बेटा? हाँ, चप्पल नहीं है तेरे पास? त्यावेळी एका व्यक्तीनं त्याला या जत्रेतून सँडल खरेदी करून त्याच्या पायात घातली। त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर काहीसा आनंद दिसत होता। आकाश रोज या जत्रेत संध्याकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत अशाच प्रकारे अनवाणी पायांनी खेळणी विकतो आणि 4 पैसे कमावतो। त्याच्याकडे पाहिल्यावर परिस्थितीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी 7 वर्षाचा हा आकाश अनवाणी पायाने खेळणी विकत आपलं लहानपण शोधत असावा असं वाटलं। ही परिस्थिती पाहिल्यावर बदलापूरच्या स्टेशन पाड्यातील बाप्पाला हात जोडून एक विनंती करावीशी वाटली। बाप्पा, काही नाही केलं तरी चालेल, या देशातील भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना तेवढं मात्र संपव, म्हणजे श्रीमंत आणि गरीब या दोघांमधील दरी कमी होऊन देशाची आर्थिक परिस्थिती बदलेल आणि पोटाची खळगी भरण्यासाठी अशा प्रकारे अनवाणी पायांनी फिरणाऱ्या आकाशसारख्या अनेक लहान मुलांवर ही परिस्थिती ओढावणार नाही। पब्लिक मीडिया, बदलापूर।